विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणितामधलं चॅप्टर सरळ रूप द्या हे चॅप्टर आज बघणार आहोत. आता सरळ रूप देत असताना आपल्या लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला आपण त्याला इंग्लिशमध्ये बोर्ड ऑफ म्हणतो. काय म्हणतो? बोर्ड ऑफ. शिकले असेल तुम्ही, किंवा आपण मराठीमध्ये कंचू भागू देव, कंचू भागू देव. आता सिम्प्लिफिकेशन सोडत असताना सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्यायचं, जे काही सिम्प्लिफिकेशन दिलं जाईल त्याच्यात आपल्याला अगोदर काय करायचंय? कंस सोडायचंय. काय सोडायचंय? कंस. कंस असा असतो बघा, कंस. लक्षात आलं? त्याच्यामध्ये फर्स्ट रेफरन्स कशाला द्यायचा? महिरूपी कंसला. असा महिरूपी कंस असतो बघा, महिरूपी कंस. कळतंय ना? महिरूपी कंस. पहिला हा सोडायचा, नंतर हा सोडायचा, नंतर चू असतं, कंचू भागू बेव. च च च्या नंतर त्याच्या अगोदर च म्हणजे काय? गुणाकाराचं असलं चिन्ह असतं. चा, ची आणि चे म्हणजे काय असतं? गुणाकार. जर कंस सोबत असेल तर आपण त्याला गुणाकार करतो. पुढचे भागाकार. काय करणार? नंतर कंस सोडल्यानंतर काय करणार? भागाकार. नंतर करायचं आपल्याला भागाकार. पुढे नंतर गुणाकार करायचा आहे, गुणाकार. नंतर काय करायचे? बेरीज. आणि शेवटी काय करायचे? वजाबाकी. काय करायचे? भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. हे नंबरशीर आपल्याला करायचे. सिम्प्लिफिकेशन सोडवताना, किंवा त्याला आपण पदावली सुद्धा म्हणतो किंवा सरळ रूप द्या सुद्धा म्हणतो. हे सोडत असताना पहिला गणित दिलेला असेल त्याच्यामध्ये कंस शोधायचा. कंसामध्ये जर महिरूपी कंस असेल त्याच्या अगोदर क्रिया करून घ्यायच्या. तो नसेल तर कंस करायचा. कंस नसेल तर भागाकार सोडायचा. भागाकार नसेल तर गुणाकार, बेरीज, वजाबाकी या सिरियलला जायचं तर ते गणिताचं उत्तर येतं. मनाने काही पण घ्यायचं नाही. आता उदाहरण दिल्यानंतर आपण ते व्यवस्थित सॉल्व्ह करूया. लक्षात येईल का? उदाहरण दिल्यानंतर आपण ते तर कळालं का तुम्हाला? सुरुवातीला काय करणार तुम्ही? कंस बघणार, बरोबर? कंसच्या नंतर काय करणार? भागाकार. भागाकार नंतर गुणाकार असेल ती क्रिया करणार. नंतर काय करणार? बेरीजची क्रिया करणार. आणि नंतर काय करणार? वजाबाकी क्रिया करणार. या क्रिया तुम्हाला करायच्या आहेत. लक्षात घ्या, या क्रिया बघायच्या आणि त्या क्रिया करायच्या. जर सिम्प्लिफिकेशन आता उदाहरण आलं, आता सॉल्व्ह करून घ्या. उदाहरण लिहा आता आणि सॉल्व्ह करा. आता मी तुम्हाला काय देतो गोष्ट. 25/5 कंसाच्या बाहेर 3 + 2 - 5. सिंपल घेतलेलं आहे मी क्वेश्चन, बरोबर आहे? आता इकडे लक्ष द्या. आता काय करायचं आहे? सिम्प्लिफिकेशन सोडत असताना सुरुवातीला मी सांगितलं कंस असेल त्या कंसाची क्रिया करून घ्यायची अगोदर. मग कंस मध्ये कोणता आहे? साधा कंस आहे. क्रिया करून घ्या. पाडेपाठ पाहिजे यासाठी. 5 × 5 = 25. याचं उत्तर किती आलं? 5. कंस आणि बाहेरच्या संख्येचा संबंध असतो गुणाकाराचा कधी. लक्षात घ्या. आता याचं जे काही आन्सर आलं ते किती आलं? 5. आणि याच्यानंतर जी काही क्रिया करणार आहे आपण, इथं काय असतं तुमचं? गुणाकाराचे चिन्ह असतं, ते दडलेलं असतं, ते आपल्याला शोधायचं असतं. कधी कधी डायरेक्ट प्लस मायनस दिलेलं असतं, त्यावेळेस लिहायचं नाही. इथं दिलेलं म्हणून घेणार आपण. काय राहिलं आपलं? 5 × 3 + 2 - 5. कंस सोडून घेतला आपण. कंसातल्या क्रिया सोडल्या. आता पुढचं बाकी नंतर काय करतो आपण? कंस असेल, भागाकार असेल, नंतर काय करतो? गुणाकार. क्रिया बघा कोणत्या राहिल्या? गुणाकार. गुणाकारची क्रिया काय दिली? मोठी. गुणाकार करून घ्या. 5 × 3 किती होणार? 5 × 3 = 15 + 2 - 5. आता कुठली क्रिया करणार आपण? गुणाकार झाल्यानंतर बेरजेची क्रिया करणार. इथे 15 आणि 2 किती झाले? 17. 17 - 5 किती उरले? आता 17तून 5 गेले 12. 12 आणि 5 17. उत्तर किती आलं तुमचं? 12. या उत्तर लक्षात येते. सिम्प्लिफिकेशन करत असताना सुरुवातीला कंस सोडायचा. कंसातली क्रिया मग कुठल्या पण असू द्या, बेरीज, वजाबाकी. इथे भागाकार होता म्हणून भागाकार केला. कंस क्लिअर झाल्यानंतर इथं जर चिन्ह असेल तर ते ठेवायचं, नसेल तर गुणाकाराचं चिन्ह वापरायचं. नंतर पुढे बघायचं आणखी पदावलीमध्ये भागाकार दिलेला आहे का, तो करा, नाहीतर गुणाकार करा. गुणाकार केल्यानंतर बेरीज करा. बेरीज केल्यानंतर वजाबाकी करा. लक्षात आलं का? त्याच्यानंतर बघा पुढचं एक गणित तुम्ही लिहून घ्या आणि ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. लिहून घ्या. गणित दुसरं घ्या. 30/10 × 2 + 3 - 5 + 6. आता गणित बघा. 30/10 × 2 + 3 - 5 + 6 असं तुम्हाला परीक्षेला सिम्प्लिफिकेशनला गणित येतं. पोलीस भरती असू द्या, कुठल्याही परीक्षेला आपल्याला या गणित विचारलं जातं. सिम्प्लिफिकेशन हा प्रकार सगळ्या याला विचारला जातो. त्याच्यामुळं त्याच्यावर व्यवस्थित आपल्याला त्याचं करणं आहे. तर सिम्प्लिफिकेशनमध्ये त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता सुरुवातीला काय करणार आपण? याच्यामध्ये भागाकाराची क्रिया करणार. कुठली क्रिया करणार? आता भागाकार. कंस आहे याच्यामध्ये, साधा कंस नाही, महिरूपी कंस सुद्धा नाही. मग कुठली क्रिया करणार आपण? भागाकार. आता पाडेपाठ पाहिजे. 30/10 म्हणजे 10 किती होणार? 30. 3 भाग गेला, 10 × 3 = 30 म्हणजे 3 उरले.
परत गुणाकारामध्ये 2 अधिक 3 वजा 5 अधिक 6. तुम्ही पहिल्या स्टेपमध्ये एका दोन स्टेपमध्ये पण उत्तर काढू शकता, पटकन पण काढू शकता. आता 3 गुणिले 10 2 किती होणार 6. 6 अधिक 3 वजा 5 अधिक 6. आता गुणाकार झाला, आता बेरीज बाकी. आता बेरीज सगळ्या करा. 6 अधिक 3 पण आहे, परत इथं 6 पण बेरजेमध्ये. 6 आणि 3 9, 9 आणि 6 15, ही झाली 15 आणि वजा 5. लक्षात आलं. आता वजा होती 15 वजा 5 10 उत्तर येईल. लक्षात आलं. किती उत्तर आलं पाहिजे 10. सिम्प्लिफिकेशन करत असताना मनाने कुठल्या सोबत काही करायचं नाही. भागाकार घ्या, अगोदर त्या क्रिया करा. भागाकार झालं, परत गुणाकार असेल याच्यामध्ये, याच्या उत्तराला गुणाकार नाही करायचं. बेरीज करा, बेरीज सगळ्या क्रिया झाल्या पाहिजे आणि नंतर शेवटीला काय करायचे आपल्याला वजा बाकी करायचं. लक्षात येते. पुढचं गणित घ्या, सगळ्यांनी सॉल्व करायचे. गणित नंबर सोपं असतं, तुम्ही सॉल्व करायचं. कंसामध्ये 6 भागिले 3 गुणिले 2 वजा 3 कंस बंद प्लस 2 अधिक 6 वजा 8 वजा 9. सोपं गणित सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. सोपं एकदम, अवघड गणित काहीच नाही. बघा आता इकडे बघा, सुरुवातीला काय करणार आपण, पहिली स्टेप काय बघणार, सिम्प्लिफिकेशन दिल्यानंतर कंस बघणार आहे ना. कंस असेल तर त्या कंसातील अगोदर क्रिया करायची आणि त्या कंसामध्ये भरपूर क्रिया असेल तर काय करणार आपण, आपल्या नियमानुसार भागाकार करणार. भागाकार कोणाचा आहे 6 आणि 3 चा. 3 1 3, 3 2 6. याचं किती उत्तर आलं 2. 2 गुणिले 2 म्हणजे किती 4. 4 मायनस 3 म्हणजे किती 1. म्हणजे या कंसाचं उत्तर किती आलं आपलं 1. लक्षात घ्या. 3 2 6, याचं 2 उत्तर आलं. परत गुणाकार आहे, 2 गुणिले 2 म्हणजे किती झाले 4. तर 4 आले. 4 मायनस 3 म्हणजे किती 1. म्हणजे या पूर्ण कंसाचं उत्तर किती आलं आपलं 1 आलं. बाकी लिहून घ्या. 1 अधिक 2 अधिक 6 वजा 8 वजा. आता बेरजे जेवढे बेरजे मध्ये आहे प्लस प्लस ची बेरीज करणार आपण. आता बघायचं, गुणाकार झाला आपला, भागाकार झाला, गुणाकार झाला. आता काय राहिलं बेरीज राहिली. म्हणजे 1 2 आणि 3 ही बेरजे मध्ये, हे मायनस मध्ये. 6 आणि 2 8, 8 आणि 9, 9 मायनस वजा 8 वजा. आता लक्षात घ्या, वजा 8 आणि वजा, अगोदर हे दोन क्रिया केल्या तरी चालेल. 9 मधून वजा 8 गेले किती उरले 1 वजा. आता लक्षात घ्या, छोट्या संख्येमधून मोठी संख्या जाते किती, 1 मधून 9 जातात का नाही. मग मोठी संख्या कोणती आपल्याकडे 9. 9 मधून 1 का किती उरले 8. पण लक्षात घ्या, वजाबाकी करताना मोठ्या संख्यातून जर छोटी संख्या वजा होत असेल तर मोठ्या संख्येचं चिन्ह देत असतो आपण. मग इथं मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे मायनसचं, वजा चिन्ह आहे. मग आपण देणार वजा 8. म्हणजे उत्तर काय आलं पाहिजे तुमचं वजा 8. लक्षात घ्या, समजते ते ना. व्यवस्थित गेलं, सिरियल नंबरने गेलं, नियमाने गेलं, भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी असं जर करत आपण गेलो तर आपलं उत्तर बरोबर आलं लक्षामध्ये. आता पुढचं गणित करून बघा बरं, जमतं का. सगळ्यांचं आलं पाहिजे, सोपं देतो. 4 नंबरचा क्वेश्चन लिहून घ्या. 88 भागिले 11 अधिक 3 अधिक 2 कंस बंद वजा 3 वजा 4. सॉल्व करा, व्यवस्थित सॉल्व करा. पोलीस भरतीला याच्यावर 3-4 क्वेश्चन हमखास येतात, कुठल्याही एक्झामला येतात. पोलीस भरती असेल, शिक्षक भरती असेल, तलाठी असेल, कुठल्याही एक्झामला सरळ सेवेच्याला सिम्प्लिफिकेशन हा प्रकार असतो. काहीला सोपा असतो, काहीला अवघड असतो. आणि एकदा आपल्याला कन्सेप्ट कळाली की आपल्याला उत्तर येतं. बघा काय करणार आपण, सुरुवातीला गणित बघितल्यानंतर सुरुवातीला काय करणार कंस बघणार, बरोबर आहे. कंस शोधायचे आपल्याला. कंस शोधल्यानंतर कंसाच्या मध्ये कुठली क्रिया अगोदर करणार भागाकाराची. कुठली क्रिया करणार भागाकार. कुठली क्रिया करणार भागाकार. कंस शोधल्यानंतर आपल्याला क्रिया करायची कुठली भागाकाराची क्रिया. 11 8 88, 8 अधिक 3 अधिक 2 बाकी राहिले कंसामध्ये. म्हणजे किती 8 आणि 3 11, 12 आणि 13. म्हणजे कंसाचं उत्तर किती आलं पूर्ण टोटल 13. परत मग वजा 3 वजा 4. आता आपल्याला काय करायची क्रिया बेरीज करायची. तर 13 सोबत बेरीज आहे कोणाची नाही. मग आता काय करणार 13 मधून 3 गेले किती उरले, 13 मधून 3 गेले किती 10.
10 उरले 10 आणि परत हे किती -4 10 तून 4 गेले किती 7 उत्तर किती आलं पाहिजे आपल्याला 6 उत्तर आलं पाहिजे लक्षात येते गेलं -6 उत्तर सॉरी 6 उत्तर आलं पाहिजे समजते ना सोपा प्रकार आहे बघा अवघड काही प्रकार नाही सिम्प्लिफिकेशन फक्त नियमाने केले कॅल्क्युलेशन पाडेपाठ पाहिजे आपल्याला पाडेपाठ असेल तर आपल्याला गणित व्यवस्थित येते चला पुढचं गणित करा 5 नंबरचं गणित येतं सिम्प्लिफिकेशन मध्ये महिरपी कंसामध्ये 30/10 अधिक 2 महिरपी कंस बंद -4 अधिक 5/5 गुणिले 3 करा सॉल्व फास्ट आन्सर आलं पाहिजे आपल्याला लवकर कारण आपली स्पीड वाढली पाहिजे पाठ पाहिजे त्याच्यासाठी काय पाहिजे पाठ 30 पर्यंत पाढे मिनिमम पाठ पाहिजे कितीपर्यंत 30 पर्यंत पाढे आपले पाठ पाहिजे 20 पर्यंत वर्ग सॉरी 30 पर्यंत वर्ग पाठ पाहिजे आपले 30 पर्यंत वर्ग आणि 10 पर्यंत घन हे कॅल्क्युलेशन साठी महत्त्वाचं आहे आणि कॅल्क्युलेशन कसं होतं फास्ट त्याच्यामुळे आपल्याला हे करणं गरजेचं आलं लक्षामध्ये आलं काय आन्सर तुमचं आता बघूया हा महिरपी कंस आपल्याला सोडायचा अगोदर बरोबर आता महिरपी कंसामध्ये आपण नियमानुसार सुरुवातीला काय करणार आपण भागाकार करणार 10 × 10 10 3 30 आणि 3 अधिक 2 किती झाले 5 म्हणजे ह्या महिरपी कंसाचा आन्सर किती आला आपलं 5 पुढे कसं -4 अधिक 5/5 गुणिले 3 परत इथं भागाकार आहे भागाकार करणार आपण 5 × 1 5 म्हणजे उत्तर किती आलं 1 इथं गुणाकार आहे परत 5 - 4 अधिक 1 गुणिले 3 बघा हे व्यवस्थित मांडायचं असतं याचं जरी उत्तर 1 आलं पण मागचं चिन्ह आणि पुढचं चिन्ह आपल्याला कंटिन्यू करायचं असतं लक्षात घ्या आता इथं भागाकार झाला तर गुणाकार करणार आपण 5 - 4 जसं आहे तसं ठेवणार 1 गुणिले 3 म्हणजे किती आलं 3 पण हे चिन्ह लक्षात ठेवायचं आता प्लस प्लस करणार याच्यामध्ये प्लस प्लस कोणते 5 ला कुठलं साइन नसलं म्हणजे प्लस असतं आणि 3 आहे आपल्याकडे 5 आणि 3 किती झाले 8 आणि हे चिन्ह -4 8 मधून 4 गेले उत्तर आलं 4 म्हणजे फायनल आन्सर तुमचं किती आलं पाहिजे 4 लक्षात घ्या परत लक्षात घ्या आपण काय केलं याच्यामध्ये महिरपी कंस सोडला महिरपी कंसामध्ये काय सुरुवातीला भागाकार केला 9 30 3 आलं त्याचं आन्सर 3 अधिक 2 झाले 5 म्हणजे हा महिरपी कंसाचा आन्सर किती आलं 5 पुढे कंटिन्यू लिहिलं -4 अधिक 5/5 गुणिले 3 परत आपल्याला इथे भागाकार दिसला मग तो भागाकार आपण केला पण लक्षात घ्या करत असताना अगोदरचं चिन्ह नंतरचं चिन्ह आपल्याला यायचं असतं 5 - 4 म्हणजे प्लस नंतर याचा भागाकाराचा आन्सर किती आलं 1 तो 1 इथे घेतला आपण गुणिले 3 घेतला परत नियम काय सांगतो भागाकार झाला की गुणाकार करा परत 1 गुणिले 3 चा आपण गुणाकार केला जर आणि 5 - 4 आपण जसं आहे तसं घेतले 1 गुणिले 3 म्हणजे 3 आता आपल्याला 5 - 4 अधिक 3 हे आन्सर मिळालं याच्यानंतर आपल्याला बेरीज करायची असते मग 5 आणि +3 झालं किती तुमचं 5 अधिक 3 8 आणि राहिलेलं -4 8 - 4 म्हणजे 4 आता हे परीक्षेला एवढं पूर्ण लिहायची गरज नसते तुम्हाला एकदम इथल्या इथं आपल्याला सर निघाले पाहिजे म्हणजे कसं करणार आपण 9 × 30 3 3 आणि 2 5 5 आन्सर आलं माझं इथं 5 5 × 1 5 1 गुणिले 3 3 5 आणि 3 8 8 - 4 म्हणजे 4 एवढं फास्ट आपल्याला ते उत्तर जमलेलं पाहिजे लक्षात आलं का चला याच्यानंतर आपण एक गणित घेऊ आणि आज आपण चला पुढचं गणित करा फास्ट झालं पाहिजे ना उत्तर आपलं सिम्प्लिफिकेशन पूर्ण डिटेल काढायची गरज नसते आपल्याला फास्ट आलं पाहिजे या पुढचं 87/12 84/12 अधिक 3 - 2 अधिक 5/5 ते गणित सॉल्व करायचं आपल्याला सुरुवातीला पदावलीमध्ये किंवा सिम्प्लिफिकेशन दिलेलं असतं त्याच्यामध्ये बघायचं भागाकार कुठे कुठे आहे त्याला असं अंडरलाईन करून घ्यायचं नंतर गुणाकार कुठे आहे त्याला अंडरलाईन करून ठेवायचं म्हणजे फास्ट उत्तर आपल्याला सोपं जातं आता लक्ष द्या इकडे बघा आता पटकन करायचं उत्तर म्हणजे काय करणार मी भागाकार बघणार अंडरलाईन करणार भागाकार बघणार बारीसाठी 84 इकडचा भागाकार करणार 5 × 1 5
मला मिळाले 7 अधिक 3 वजा 2 अधिक 1. याचं उत्तर किती आलं 1. याचं उत्तर किती आलं 6. मी मांडून घेतलं. हे 7 लिहिलं, 3 दशाला दशा वजा 2 दशाला दशा अधिक हे अधिक चिन्ह आहे म्हणून तसं ठेवलं नाही. आता काय करणार, बेरीज करणार. 7 आणि 3 10, 10 आणि 1 11, 11 वजा 2 म्हणजे उत्तर किती आलं तुमचं 9. 11 वजा 2 म्हणजे उत्तर किती आलं 9. आलं का लक्षात? आजचं आपण एवढं थांबूया, परत आपण नेक्स्ट व्हिडिओ बघणार आहोत. धन्यवाद.